आमच्या शाळेत बुद्धिमत्तेनुसार तुकड्या मिळायच्या. अति हुशारला अ तुकडी, मग त्याच्यापेक्षा कमी हुशार त्याला ब तुकडी, मला ड तुकडीत टाकलं होतं त्यांनी. आता वातावरण सगळं नकली आहे. या नकली चाललेल्या वातावरणात खरं काय? तर मी एक गमतीशीर उदाहरण देत असतो की एकदा एक शाळा तपासायला शाळेचा एक इन्स्पेक्टर शाळेत गेला. त्याला वाटलं बघावं विद्यार्थ्यांना काय शिकवलंय, आणि त्याने एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि विचारलं, सांग म्हणला देशाची राजधानी कुठली? तर ती विद्यार्थी रागान बघत म्हणला ते अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टर म्हटलं मग महाराष्ट्राची राजधानी सांग. तर तो विद्यार्थी अजून चिडला, म्हटला ती तर अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टर म्हटलं अरे का? तर विद्यार्थी म्हटला सर माफ करा, मला 10 रुपये देऊन शाळेत थांबवलंय, मी नकली आहे, माझा आणि शाळेचा काही सुद्धा संबंध नाही. इन्स्पेक्टर म्हटले विद्यार्थीच नकली बसवलाय, शिक्षक कुठं आहेत? तर शिक्षक आले. इन्स्पेक्टरनं शिक्षकाला झापलं. तेवढ्यात शिक्षकाने हात जोडले आणि म्हणाले, साहेब तो 10 रुपयेवर आहे, मला 100 दिल्यात, माझा आणि शाळेचा काही संबंध नाही, मी पण नकली आहे. आता इन्स्पेक्टर अजून चिडला, म्हणला हेडमास्तर कुठं आहेत बोलवा आत्ताच्या आता. तर हेडमास्टर बाजूलाच लपले होते. ते हात जोडून पुढं आले आणि म्हटले साहेब तो 10 रुपयेवर आहे, हा 100वर आहे, माझं पद मोठं आहे म्हणून मला 500 दिल्यात, मी नकलीच्या बी नकलीच्या पुढचा आहे म्हटला, मी अजिबात असली नाही, कुठंच नाही, मला माफ करा. इन्स्पेक्टर म्हटला इथं सगळाच कारभार नकली सुरू आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल. हेडमास्टर म्हटले त्याची तयारी केलेली आहे, किती द्यायचं तेवढं सांगा. इन्स्पेक्टर म्हटला 50,000 रुपये होतील, पण पावती मिळणार नाही. हेडमास्टरांनी लगेच 50,000 काढले, इन्स्पेक्टरच्या हातात दिले, पैसे मोजले. इन्स्पेक्टर हसत म्हटला एक गंमत सांगू का? तर म्हटलं काय? मी होतो म्हणून 50,000 ऐकलं, खरोखरच आला असता तर गणित 5 लाखाच्या वर गेला. तर हेडमास्टर परत हसले. इन्स्पेक्टर म्हटला तुम्ही का हसले? अजून एक गंमत सांगतो म्हटले, इकडे या. इन्स्पेक्टर हेडमास्टर जवळ गेले आणि हेडमास्टर हळूच कानाजवळ जाऊन बोलले, साहेब जिथे विद्यार्थी नकली, शिक्षक नकली, हेडमास्टर नकली, अख्खी शाळाच नकली, शाळा तपासायला तुम्ही आला, तुम्ही बी नकली, तुम्हाला त्या नोटा दिल्या होत्या त्या तरी कशा खऱ्या असतील? त्या बी नकली आहेत म्हणले. या सगळ्या नकली चाललेल्या आजच्या जमान्यात खरं आणि सत्य काय असेल? तर मला वाटतंय या देशात खरं आणि सत्य ही पुस्तकं आहेत, आणि पुस्तकं वाचून मोठी होणारी माणसं खरी आहेत. कविता खरी आहे, साहित्य खरं आहे,